नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. किया बाठिया माध्यमिक व एन एन पालेवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल या विद्यालयातील मराठी छंद मंडळ आणि मराठी भाषा विभागातर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. मी श्री संजय पाटील, उपप्राचार्य श्री शिवरामे डी एल, प्राचार्य श्रीयुत माळी बी एस. आज आपण इयत्ता 12वी या वर्गातील कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाचा घटक भाग 1 गद्यपाठ वेग वशता हा पाठ बघणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले. पाठाचं नाव वेग वशता, वेगाच्या आहारी जाणे, वेगाला वश होणे. लेखक शिवाजीराव भोसले. शिवाजीराव भोसलेंचा हा फोटो, त्यांची प्रतिमा. लेखकाचा परिचय. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं पूर्ण नाव आहे भोसले शिवाजीराव अनंतराव. जन्म आहे 15 जुलै 1927 आणि मृत्यू 29 जून 2010. महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत, व्यासंगी लेखक आणि सुप्रसिद्ध वक्ते म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांचा जन्म खटाव तालुक्यातील कलेढोण, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कलेढोण या गावात अनसुयाबाई व अनंतराव या दाम्पत्यापोटी झाला. अनंतराव प्राथमिक शिक्षक होते तर आई गृहिणी होत्या. त्यांच्या वडिलांकडून त्यांना अमोघ वक्तृत्वाची देणगी मिळाली. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कलेढोण आणि विटा या 2 गावात झाले. माध्यमिक शिक्षण त्यांनी साताऱ्यात घेतले. बॅरिस्टर पी जी पाटील, शंकरराव खरात व डॉक्टर दत्ताजीराव साळुंखे हे 3 माजी विद्यापीठ कुलगुरू त्यांचे बोर्डिंगमधील सहअध्यायी होते. पुढे त्यांनी पुण्यातील महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषयात एम.ए. आणि पुढे LL.B. अशा पदव्याही संपादिल्या. विद्यार्थी दशेत असताना कर्मवीर भाऊराव पाटील, वेदमहर्षी सातवळेकर, श्री म. माटे, प्राध्यापक प्र. रा. दामले, प्राचार्य सोनपंत दांडेकर प्रभृतींचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव पडला. त्यातून त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची जळणघळण झाली. थोडक्यात प्राचार्य शिवाजीराव भोसले हे व्यासंगी लेखक आहेत आणि सुप्रसिद्ध वक्ते आहेत. वक्ता म्हणजे उत्तम भाषण करणारा, व्यासंगी लेखक म्हणजे व्यासंग असलेला, छंद असलेला. अमोघ वक्तृत्वाची शैली त्यांना त्यांच्या वडिलांकडून लाभली. अमोघ वक्तृत्व म्हणजे अतिशय अस्खलित भाषण, सलग भाषण, एकानंतर दुसरा विचार सहज मांडण्याची हातोटी म्हणजे अमोघ वक्तृत्वाची देणगी. माजी कुलगुरू त्यांचे सहअध्यायी होते. कोण? बॅरिस्टर पी जी पाटील, शंकरराव खरात आणि डॉक्टर दत्ताजीराव साळुंखे हे त्यांचे सहअध्यायी म्हणजे त्यांच्यासोबत अभ्यास करणारे, त्यांच्यासोबत शिकणारे, त्यांच्यासोबत बोर्डिंगमध्ये राहणारे ही लोक विचारवंत होती, शिक्षणतज्ज्ञ होते. शिवाय कर्मवीर भाऊराव पाटील, वेदमहर्षी सातवळेकर, श्री म. माटे, प्राध्यापक प्र. रा. दामले यासारख्या थोर लोकांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि म्हणूनच त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व घडलं. उत्तुंग म्हणजे अतिशय मोठं, उत्तुंग म्हणजे अतिशय मनात भरण्यासारखं. वेगवशता हा वैचारिक पाठ आहे. या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज लेखकालाही पटते. मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकला आहे. महानगरात, शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात हे खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून
लोक अपघातांना निमंत्रण देताना दिसतात. याचं लेखकाला वैषम्य वाटते. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात, परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात. तेव्हा वाहने माणसांवर स्वार होतात, अशी मार्मिक टिप्पणी लेखक करतात. अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकांच्या शरीर मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो. त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतात ते या पाठात पाहूया. अतिवेगाच्या आहारी जाणं, त्याला अधीन होणं, ही विकृती आहे असं लेखक इथे म्हणतात. विकृती म्हणजे वेडेपणा. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज आहे हे पटतंय, पण तरीसुद्धा गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी लोक कर्ज काढून वाहनं खरेदी करतात. ही वर्तमानकालीन मानसिकता लेखकाला पटत नाही आहे. आणि खरे ऋण काढून सण साजरं करणं अशी आपल्या मराठीत म्हण आहे. तर ऋण काढून सण साजरे करू नका, आणि करायचेच असतील तर अति वेगाने ती वाहने दामटवू नका. अतिवेगामुळे आपण अपघातांना निमंत्रण देतो. या गोष्टीचं लेखकाला वैषम्य वाटतं. वैषम्य वाटणे म्हणजे अतिशय वाईट वाटणं, खेद वाटणं. वेळ वाचवण्यासाठी माणसं वाहनं वापरतात, पण तोच वेळ घालवण्यासाठी पुन्हा त्या वाहनांवर आरूढ होतात, वाहनं चालवायला लागतात, स्वार होतात. आणि म्हणूनच ही वाहनं माणसांवर स्वार होतात असं लेखक टिप्पणी करतायत. की तुम्ही वाहनांची सवय लावून घेतल्यानंतर ती वाहनं आपल्याला सोडावीशी वाटत नाहीत. तिच्याशिवाय आपलं जगणं आपल्याला असंही वाटायला लागतं. आणि म्हणून अशी जी वाहनं आपल्यावर स्वार झाली तर माणसं सवयीचे गुलाम होतात, गुलाम. आणि म्हणून ते टाळण्यासाठी शेवटी या पाठाच्या शेवटी लेखकाने इशारा दिलेला आहे की आता सावरलेत तर ठीक, अन्यथा या अतिवेगाने तुमचा बळी गेल्याशिवाय राहणार नाही. या पाठातील महत्त्वाचे मुद्दे असे आहेत. पाठाचं प्रकट वाचन आपण करणार आहोत. या पाठात पहिल्या परिच्छेदात लेखक जीवनाची स्थिती आणि गतीचं महत्त्व सांगतात. स्थिती म्हणजे स्थिरता आणि गती म्हणजे चंचलता. विचारांची गती म्हणजे प्रगती, तर दिशाहीन गती म्हणजे अधोगती. वाहनांची वाढती वर्दळ एक समस्या, या मुद्द्याला धरून सुद्धा लेखक बोलतात. पूर्वीच्या लोकांनी प्रवास केला, पण आजच्या इतका धावपळीचा नाही, असा एक मुद्दा त्यांनी या पाठात उचललेला आहे. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. या मुद्द्यावर लेखकाने जोर दिलेला आहे. यथाप्रमाण म्हणजे योग्य प्रमाण. गती ही गरज आहे, पण अप्रमाण, प्रमाणाच्या बाहेर, नको तितक्या प्रमाणात. अवास्तव, वास्तवाला न पटणारं, वास्तवाला धरून नसलेलं आणि आवश्यक नसलेलं अनावश्यक, अशी जी गती आहे ही विकृती आहे. विकृती ही वाईट सवय आहे, हा वेडेपणा आहे. प्रगत देशांमध्ये रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलाचं किमान अंतर असतं. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरलं तर जीवन अर्थपूर्ण होईल. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असतं, ते वेळ घालवण्यासाठी नसते. वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. तर अशा विविध मुद्द्यांना हात घालत लेखकाने अतिशय विचारपूर्वक आपली मतं मांडलेली आहेत. धावपळीच्या जीवनात यथाप्रमाण गती गरजेची आहे असेही लेखक म्हणतात, पण अप्रमाण आणि अवास्तव गती अनावश्यक आहे आणि ती विकृती आहे असं ते म्हणतात.
प्रगत देश म्हणजे विकसित देशांमध्ये रस्ते रुंद आहेत, रुंदी जास्त आहे, सरळ आहेत. आपल्या कोकणासारखे नागमोडी रस्ते नाहीत, निर्विघ्न रस्ते आहेत. कोणत्याही प्रकारचं विघ्न त्या रस्त्यांवर नाही आणि एकमार्गी रस्ते आहेत. एकमार्गी, आपण त्याला इंग्लिशमध्ये वन वे म्हणतो. वन वे. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचं किमान अंतर असतं असंही लेखक म्हणत आहेत. आणि म्हणून त्यांना ती गरज आहे वाहनं वापरण्याची. 100 मैल म्हणजे जवळपास 160-61 किलोमीटर इतकी अंतरावर घरे, कार्यालये आणि बाजारपेठा आहेत. आणि ती अंतरं कमी करण्यासाठी, त्या अंतरांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना वाहनांची गरज आहे. ती त्या देशाची गरज आहे, म्हणून ती माणसं वाहनं वापरत आहेत. तर त्यांचं अंधानुकरण आपण करू नये असे लेखकाला वाटतं. सुरुवातीला आपल्याला आनंद वाटतो की वाहनावर आपण स्वार होतो, बसतो, पण नंतर तीच वाहनं आपल्यावर बसतात. याचा अर्थ असा की त्या वाहनांची सवय होते. वाहनांशिवाय माणसं जगू शकत नाही इतके त्याचे अधीन होतात. आणि म्हणून त्या वाहनांना आपल्यावर स्वार होऊ देऊ नका. कामापुरतं आणि कामासाठी आवश्यक आटोक्यात राहील एवढाच वेग ठेवून जर वाहन वापरलं, हे तंत्र जर अनुसरलं, स्वीकारलं, तर आपलं जीवन अर्थपूर्ण होईल असंही लेखक म्हणून जातात. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी आहे, वेळ घालवण्यासाठी नाही, याचाही उलगडा ते करून देतात. वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते असं शेवटच्या मुद्द्यात ते म्हणत आहेत. अनिवार्य वेग, अतिशय अमर्याद वेग जर वाढला तर आपलं चित्त, आपल्या मनाची व्यग्रता, अडकून पडणं, गुरफटणं हे वाढत जातं. आणि त्याचे दुष्परिणाम आपण सगळ्यांना माहिती आहे की अपघात होतात आणि अपघातात जीवितहानी होते. पाठ्यपुस्तकातील लेखकाचा परिचय आहे तो तसाच इथे एवढ्यासाठी जोडला की पाठ्यपुस्तक वाचनाचा आनंद आपल्याला घेता यावा. पाठाचं नाव आहे वेगवशता. प्राचार्य शिवाजीराव भोसले, 1927 ते 2010 असा त्यांचा कालखंड. नामवंत वक्ते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक. देशात आणि विदेशात अनेक विषयांवर व्याख्यानमाला गाजवल्या. पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्ष व्याख्याने दिली. कथा वक्तृत्वाची जागर खंड 1 व 2, जीवनवेध, दीपस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी ग्रंथ त्यांचे प्रकाशित आहेत. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. राजश्री शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर, श्रीमंत मालोजीराव स्मृती पुरस्कार फलटण अशा पुरस्कारांनी सन्मानित आहेत. या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज लेखकालाही पटते. मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकला आहे. महानगरात, शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोचून कामे करावी लागतात हे खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक अपघातांना निमंत्रण देताना दिसतात. याचं लेखकाला वैषम्य वाटते. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात, परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात, तेव्हा वाहने माणसांवर स्वार होतात, अशी मार्मिक टिप्पणी लेखक करतात. अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे
वाहन चालकाच्या शरीर मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो. त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतात ते आपण पाठातून पाहूया. वेग हे गतीचं एक रूप आहे. आपले जीवन ही स्थिती आणि गती यात विभागलेलं आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांना ही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती असते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात म्हणून अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कुठून? आली कशा आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशीचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला. पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठे दिसत नसत. लेखकाला या पहिल्या परिच्छेदातून एकच म्हणायचं आहे की आपलं जीवन हे स्थिती आणि गतीने व्यापलेलं आहे. स्थिती म्हणजे स्थिरता आणि गती म्हणजे चंचलता. आणि हे सारखं चालू आहे. हे जीवनचक्र आहे. कधी स्थिती आहे, कधी गती आहे, कधी वेग कमी आहे, कधी वेग जास्त आहे. आपल्या विचारांची गती जर वाढत गेली तर प्रगती होते. पण ती विचारांची गती जेव्हा दिशाहीन होते, दिशाहीन म्हणजे भरकटलेली, तेव्हा ती मात्र अधोगती गतीच्या विरुद्ध अधोगती, तर ती अधोगती असते, खालावलेली गती असते, विनाशकालीन गती असते. दिशाहीन गती नकोय असं लेखकाला म्हणायचं आहे. आजचं जग हे वेगवान जग आहे असं आपण जरी म्हणत असलो तरी विलक्षण वेगवानता आज सर्वत्र दिसते. विलक्षण वेग. आणि हा वेग आपल्या जीवावर बेततो. माणसे घरात राहतात तेवढ्यापुरती ती अल्पकाळ स्थिर राहतात. पण एकदा का घरातनं बाहेर पडली की ती अगतिक होतात. अगतिक म्हणजे लाचार. वाहनांच्या आहारी जातात आणि वेग अतिवेगाने नको ते घडत जातं. तर पूर्वी लोक होतीच, त्यांनी इतिहास घडवलेला आहे, जगप्रवास केलेला आहे. पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठे पूर्वी दिसत नव्हती. आणि खरं आहे, आपल्या आजोबा पणजोबांनी बैलगाड्याने प्रवास केला असेल, घोड्यांवरून प्रवास केला असेल, टांग्यांवरून प्रवास केला असेल. पण इतका जीवघेणा प्रवास आजच्यासारखा त्यांनी केला नाही. म्हणून त्यांची प्रगती कधी थांबली नाही. त्यांनी इतिहास घडवायचं कधी थांबवलं नाही. तर याही गोष्टीचं भान आपण ठेवावं असं लेखक म्हणत आहेत. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेलं आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपलं कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोकं सांधणार कशी, जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात सगळे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई एकमार्गी घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न
आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलाचं किमान अंतर असतं. जवळच्या जवळ सगळं असं सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावं लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपलं म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी असते. इतर देशांची तुलना केली, भारताशी जर केली, तर अमेरिकेत रस्ते रुंद आहेत, सरळ आहेत आणि निर्विघ्न आहेत. निर्विघ्न म्हणजे कोणत्याही प्रकारचं विघ्न त्या रस्त्यांवर आपल्या भारतीय रस्त्यांसारखं नाही. इथे दर तासाला रस्ते अपघातात मरणाऱ्यांचं प्रमाण किती आहे ते वाहतूक शाखेच्या कुठल्या तरी पोलिसांना जाऊन विचारा, ते तुम्हाला सांगतील. त्यांच्याकडे वेग साधावा लागतो. त्याला कारण असं आहे की त्यांचं घर एका ठिकाणी तर कार्यालय 100 मैलावर, जवळपास 160 किलोमीटरवर. माणसात राहायचं आहे, माणसांना भेटायचं आहे म्हणून वेग वाढवावा लागतो, साधावा लागतो. आणि हे सगळी धावपळ तिकडे चालते. याचा अर्थ ती आपल्याकडे तशीच केली पाहिजे किंवा तशीच चालवली पाहिजे, हे चुकीचं आहे. अक्षम्य आवेग नको आहे. अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग. अक्षम्य म्हणजे ज्याला क्षमा करता येणार नाही असा आवेग, जो आवरता येत नाही तो, तर असा आवेग नको आहे. तिकडे दरडोई वाहन आहेत, कारण त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावलेला आहे. अंतर जास्त आहे, त्यांची ती गरज आहे आणि गरज म्हणून ती वाहनं ते वापरतात. पण आपल्याकडे तेवढी निकड नाही आहे, तेवढी गरज नाही आहे. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत. थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी बांधलेले असते. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांची धावणे थांबते. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपलं जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी, गरज नसताना कर्ज काढून वाहन खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत? वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमाळ्यात जायचं असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असले तर वाहनाचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने येरझारा कशासाठी आणि सुखाने येणे कशासाठी घालायच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर
अशी भावना बळावून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचं कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? किती मोलाचे विचार या लेखकांनी इथे मांडलेत बघा. भारतीयांनी अमेरिकन किंवा प्रगत देशातील लोकांचं अनुकरण करू नये. तिकडे गर्दी कमी आहे, आपल्याकडे लोकसंख्या जास्त आहे. तिकडे रस्ते चांगले आहेत, निर्विघ्न रस्ते आहेत. आपल्याकडे रस्त्यांचा सुमार दर्जा आहे. बऱ्याच ठिकाणी खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी अवस्था असते. पावसाळ्यात तर अतिशय भयानक अवस्था आपल्याकडच्या रस्त्यांची दिसते. आणि अशा रस्त्यांवर अतिवेगाने जर वाहन चालत असतील किंवा वाहनं चालवत असतील तर त्याचे दुष्परिणाम काय होतात ते आपण सगळ्यांना माहिती आहे. दररोजची वर्तमानपत्रे, दररोजच्या टी व्हीवरील बातम्या यांमध्ये किमान एक तरी रस्ते अपघाताची बातमी असते. तर हे सगळं टाळता यावं म्हणून लेखकाचा हा खटाटोप आहे. भरधाव वेगाने अंतर कापावं अशी परिस्थिती आपल्याकडे नाही. मुंबईसारखं, पुण्यासारखं विस्तीर्ण नगर, मोठे शहरं गाड्यांनी सांधलेली असली तरी इथल्या गाड्या रुळांवरून चालतात, म्हणून अपघात होण्याची संकटं कमी आहेत. पण तरीसुद्धा दुचाकी, चारचाकी वाहनं रस्त्यावर येतात आणि ती येणं स्वाभाविक आहे. गरज म्हणून आली तर हरकत नाही. पण त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर साधन म्हणून त्याचा उपयोग करायला काय हरकत आहे? वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वापरायला हरकत नाही असंही लेखक म्हणत आहेत. पण ते अनेकदा असं घडतं की वाचलेला वेळ कुठे घालवायचा म्हणून पुन्हा लोक वाहनांवर बसतात आणि वाहनं काढतात. तर हा जो प्रकार आहे हा न पटणारा प्रकार आहे. कामापुरतं आणि कामासाठी वाहन आटोक्यात राहिले एवढाच वेग, हे जगण्याचं तंत्र असावं. आणि हे तंत्र जर सुटलं तर आपलं जगणं बेताल बनतं. बेताल. प्रत्येकाला वाटतं की आपण कृतार्थ जगावं. कृतार्थ म्हणजे जीवनात आल्यानंतर मी काहीतरी भलं जगून गेलो अशी भावना म्हणजे कृतार्थ जगणं. आपण केलेल्या कर्तव्याचं यथार्थ जाणीव ज्या जगण्यातून होत असेल ते कृतार्थ जगणं. प्रत्यक्षात तसं घडतं का? नाही. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्याची सवय आपल्याला लागली बहुतेकांना. मानसिक स्पर्धा. त्याने गाडी घेतली, मी गाडी घेतलीच पाहिजे. त्याने बाईक घेतली, त्याने दुचाकी घेतली, मी दुचाकी घेतलीच पाहिजे. निव्वळ आपल्या खोट्या प्रतिष्ठा दाखवण्याच्या नादात लोक अशी वागतात. एखादी गाडीला ओव्हरटेक करणं म्हणजे तिला मागे टाकण्याच्या नादात माणसं वागत जातात. महत्त्वाचं काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवायचं, डबल सीट, आणि निवड फेरफटका मारायला निघायचं. तोही कुठे? तर लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग, जंगली महाराज रस्ता, गर्दीच्या ठिकाणी जिथे वर्दळ आहे, जिथे जास्त गर्दी आहे अशा ठिकाणी निव्वळ फेरफटका मारण्यासाठी जर आपण वाहनांवर आरूढ होत असू तर यासारखी दुर्दैवाची बाब नाही. अशा लोकांना जर जायचंच असेल तर निसर्गरम्य ठिकाणी, धार्मिक ठिकाणी जाऊन या. मनशांती लाभेल.
पण तसं होताना दिसत नाही. ही लोक देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडी इकडं जात नाही. हां, मात्र वर्दळीच्या ठिकाणी फेरफटका मारतात. वाई, सातारा, फलटण ही पश्चिम महाराष्ट्रातली शहरं आहेत. तर अशा ठिकाणी वाहनांची निकड खरंच आहे का, गरज आहे का? तर लेखकाच्या मते ती तेवढी गरज नाही आहे. शेतावर जायचं असेल, लांबचं शेत असेल, अति तातडीचं काम असेल तर ठीक आहे, वाहन वापरायला हरकत नाही. त्या ठिकाणी वाहनांचा उपयोग होईल. सुखाने येणं जाणं सोडून लोक निव्वळ एरझारा मारण्यासाठी वाहनं वापरतात, हे योग्य नाही आहे. आहेच वेळ तर चक्कर मारून येऊ अशा भावनेने लोक बाहेर पडतात. परिणाम होतो, एकतर वाहनांमुळे प्रदूषण वाढतं, वाहनांमुळे आपल्या शरीराची नासाडी होते. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी आहे, वेळ घालवण्यासाठी नाही, असाही सल्ला ते देतात. त्याचा वेग बेताचा असला पाहिजे. अशा बेताने वाहने चालवण्याची, उगाचच भरधाव वेगाने चालवणारी जी मंडळी आहे, तर यांच्यात काय औचित्य आहे, काय उचित आहे? वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो, कंट्रोल जातो. वाहन ही मशिनरी आहे. पुढचे वाहन मागे टाकायचं म्हणून भरधाव वेगाने आपलं वाहन रेटायचं, दामटवायचं आणि कुठेतरी वाहनावरचा ताबा सुटला की मरायचं. आता रातराणी बसेस, रातराणी प्रवास करणाऱ्या गाड्या, जलद, अतिजलद, फास्ट, सुपरफास्ट अशी नावं देऊन त्या गाड्या चालवल्या जातात. खरोखरच त्याची गरज आहे का? वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते, डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो, शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात, हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. अनेक वाहन चालकांना विचारा, ते तुम्हाला सांगतील की सतत दररोज वाहन चालवत असल्यामुळे त्यांना स्पॉन्डिलिसिसचे त्रास वाढलेले आहेत, मणक्यांमध्ये गॅप वाढलेले आहेत, कंबरदुखीचा त्रास वाढलेला आहे. अशात जर आपण अतिवेगाने वाहनं चालवली तर आहे ते धडधाकट शरीर खिळखिळं केल्याशिवाय किंवा झाल्याशिवाय राहणार नाही. वाहनांचा वेग यासाठी अनिवार्य अमर्याद नसावा. त्यामुळे काय होतं की चित्ताची व्यग्रता वाढते. चित्त म्हणजे मन व्यग्र होऊन जातं, गुंतून पडतं आणि अशामुळे डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो आणि माणूस लवकर थकतो. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे. आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण, जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कुठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. अनाठायी गरज नसताना वेग वाढवू नका. नैसर्गिक क्रिया, चढणे, उतरणे, बसणे, चालणे, वळणे, वर खाली करणे, मुक्त हालचालीत, या मुक्त हालचाली माणूस सध्या विसरत चालला आहे आणि वाहनांशी जखडून घेतलं आहे. अशाने शरीर व्यापारात अडथळे निर्माण झालेले आहेत. शरीर व्यापार म्हणजे नैसर्गिक जे शरीर आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे
त्याचा व्यवहार कुठेतरी दुभंगलाय. जीवनात ताण तणाव जर वाढू द्यायचे नसतील तर वेग कमी करा, हा पहिला सल्ला आहे. गरज नसताना वाहने वापरू नका. निव्वळ फेरफटका मारण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी वाहनं नसतात, तर ती वेळ वाचवण्यासाठी असतात. तर असे मोलाचे सल्ले देत हा लेखक वेगाला वश होऊ नका म्हणून वेगवशता असं शीर्षक देतात. हा जो पाठ आहे तो जागर खंड क्रमांक 2 या ग्रंथातून घेतलेला आहे. पाठाच्या खाली टिपा दिलेल्या आहेत. लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग, जंगली महाराज रस्ता हे पुण्यातील रस्ते आहेत. अतिशय वर्दळलेले, अतिशय गर्दीच्या ठिकाणातले रस्ते. देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडी हे पुण्यातील आणि पुण्याबाहेरील धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळं आहेत. कृतीपत्रिका दिलेली आहे. ती कृतीपत्रिका सोडवताना गृहपाठाच्या वहीत अशीच उतरवून पाठ व्यवस्थित वाचून नेमक्या त्या चौकटींमध्ये कोणते शब्द, कोणती वाक्य असावीत याचा तारतम्याने विचार करून ह्या कृती सोडवायच्या आहेत. कृती आपल्याला समोर दिसाव्यात म्हणून पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. इथे चौकटी टाकलेल्या नाही आहेत, पण जिथे वाक्य संपलं आणि डॅश दिलेला आहे तिथे चौकट गृहीत धरायची. जीवन विभागणारे घटक पाठात आलेले आहेत. कोणत्या घटकांनी जीवन विभागलेलं आहे ते घटक 1, 2, 3 जेवढे तुम्हाला सापडतील तेवढे पाठातून शोधून तिथे लिहा. विचारांची गती म्हणजे प्रगती की अधोगती यापैकी योग्य शब्द तिथे कोणता अनुकूल आहे, कोणता योग्य आहे तो लिहा. अधोगती म्हणजे काय? अक्षम्य आवेग म्हणजे काय? अक्षम्य आवेग, अक्षम्य म्हणजे त्याला क्षमा करता येणार नाही असा. आवेग म्हणजे अतिवेग. कारण शोधा आणि लिहा. कृती 1 मधला दुसरा भाग आहे. अमेरिकेतील माणसाचे जीवन वेगवान असते कारण त्यांच्याकडे घरे, कार्यालय, शाळा हे महत्त्वाची ठिकाणं अंतरावर आहेत. च्यासारखी तुम्हाला जे अजून वाटेल ते. लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा, कारण गरज नसताना वाहनं जर वापरली नुसता एरझारा मारायला, निवड बायकोला फिरवायला, तर ते उचित नाही. लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहन वापरा म्हणजे आपला वेळ वाचेल आणि आपली कामं, जी महत्त्वाची कामं आहेत ती वेळेत आणि वेगात होतील. योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा. जीवन अर्थपूर्ण होईल जर वाहन कामापुरतेच वापरले तर, वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर, वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर, वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर. या 4 पैकी एक पर्याय इथे अनुकूल आहे, योग्य आहे, बरोबर आहे. तुम्हाला कोणता वाटतो? निसर्गविरोधी वर्तन नसणे म्हणजे स्वतःला वाहनाशी सतत जपून ठेवणे का? वाहनाचा अतिवेग अंगीकारणे का? तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे का? का गरज नसताना वाहन वापरणे? निसर्गविरोधी वर्तन नसणे म्हणजे तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे, यासारखं अचूक उत्तर तिथे येईल. वाहन वापरातील फरक स्पष्ट करा. अमेरिका आणि भारत या 2 देशांमध्ये वाहनं वापरण्यातला फरक. खालील वाक्यांचा अर्थ शोधारण स्पष्ट करा. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. या वाक्याचा अर्थ उलगडून दाखवायचा आहे, उदाहरण द्यायचं आहे. सोदाहरण: आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात.
याही वाक्याचा अर्थ उलगडायचा आहे, व्यवस्थित लिहायचा आहे. सुरुवातीला वाहनं चालवणं माणसांना बरं वाटतं, पण नंतर नंतर ते सवयीचे गुलाम होतात, सवय पडते आणि पायी चालायला नको नको वाटायला लागतं. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये, याही वाक्याचा अर्थ उलगडून लिहायचा आहे. पाठावर आधारित व्याकरण आहे. पाठात आलेले शब्द आहेत, समानार्थी शब्द त्यांना शोधायचे आहेत. निकळ म्हणजे गरज, उचित म्हणजे योग्य यासारखं. सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखायचा आहे. समास 10वीपर्यंतचा व्याकरणाचा भाग आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना समास ओळखता येतो, विग्रह करता येतो, शब्दांची फोड करता येते. विग्रह करणे म्हणजे फोड करणे. ताणतणाव, दरडोई, यथाप्रमाण, जीवनशैली यासारखे शब्द आहेत. कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. उद्गारार्थी, नकारार्थी आणि विधानार्थी असे 3 वाक्य इथे दिलेले आहेत. तर दिलेल्या वाक्यामध्ये थोडासा बदल करून ते उद्गारवाचक जर बनवायचं असेल तर कसा बदल करावा लागेल, ते नकारात्मक जर बनवायचं असेल, नकारार्थी जर बनवायचं असेल तर कोणता बदल त्या वाक्यात करावा लागेल, याचा तारतम्याने विचार करून तो बदल करा. शिकवण्याचा 10वीपर्यंत बराचसा हा व्याकरणाचा भाग असल्यामुळे पूर्वज्ञानावर आधारित हे प्रश्न आहेत. सोडवण्याचा प्रयत्न करा. स्वमत, स्वतःचं मत तुम्हाला या खालील वाक्यांवर मांडायची आहेत. वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात. तुमचं मत सोदाहरण स्पष्ट करा. शरीर व्यापारात अडथळे वाहनाच्या अतिवापरामुळे होतात, तो तुम्हाला काय वाटतं? वाढता वेग म्हणजे ताण, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते, हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. वाहनाची अतिगती ही विकृती आहे, स्पष्ट करा. स्वमतासाठी ही 4 वाक्य दिलेली आहेत. त्या 4 वाक्यांचा परामर्श तुम्हाला घ्यायचा आहे. त्या वाक्यांचा अर्थ तुमच्या शब्दात तुम्हाला मांडायचा आहे, तुमच्या कल्पकतेने तुम्हाला मांडायचा आहे. अभिव्यक्ती, आता इथेही कल्पकता आहे, इथेही एक वेगळंपण आहे की विद्यार्थ्याला नेमकं एखाद्या प्रसंगपरत्वे कसं वागता येतं ते जाणून घेण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा. प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे आणि तिथे तुम्ही सापडलात, तर काय करायचं? तिथेच थांबायचं, उडत बाहेर पडायचं की झोपून राहायचं? कल्पना तुम्ही रंगवायच्या आहेत. वाहन कोंडी फोडण्याचा प्रयत्न करेल, वाहतूक पोलिसांना मदत करेल, च्यासारखं काल्पनिक तुम्हाला जे सुचत असेल त्यावर भाष्य करा. आणि वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते तुमच्या शब्दात लिहा. हेल्मेट असावं की नसावं, वाहनाचा वेग कुठून कुठपर्यंत असावा, कोणत्या रस्त्यावर कोणती वाहनं किती वेगाने दामटवावीत, या संदर्भात तुमची मतं. अनेक उपक्रम आहे. अभिरूप मुलाखत. अभिरूप म्हणजे च्यासारखं, नाट्यकरणात्मक म्हणजे खोटं खोटं एक मुलाखत घ्यायची. वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी एका तुमच्या मित्राला बनवायचं आहे आणि तुम्ही त्याची मुलाखत घ्यायची. एक पत्रकार या नात्याने म्हणा किंवा एक सामाजिक जाणीव असलेला माणूस या नात्याने म्हणा, व्यक्ती या नात्याने म्हणा, तर अशा मुलाखती. तर हा सगळा भाग महत्त्वाचा आहे. या स्लाईडला काही फोटो जोडले आहेत. आवरा वेगाला सावरा जीवाला यासारखे रस्त्यावरचे स्लोगन इथे दिलेले आहेत. अति आधुनिक दुचाकी आहे, 4 चाकी वाहनाला धडकलेली आहे. दुचाकीचा चक्काचूर झालेला आहे
आणि वाहनांच्या अतिवेगाचे दुष्परिणाम असे जागोजागी घडत आहेत. बहुसंख्य वाहनं जी एकमेकांवर आदळलीत किंवा अपघात झालेले आहेत, ती अति आधुनिक आणि अतिवेगवान वाहनं आहेत. आणि अशी अतिवेगवान वाहनं जर ताबा सोडून आपण हाकायला लागलो, अमर्याद वेग, आवेग जर या वाहनावर आरूढ झालेल्या व्यक्तीने जर दाखवला, तर जगणं सुसह्य होणार नाही. मरण अटळ आहे. ते टाळायचं असेल तर स्वतः जगा आणि इतरांना जगू द्या. वेग कमी, जीवनाची हमी, रस्त्यावरचा स्लोगन आपण नेहमी वाचतो. आपली सुरक्षा हीच आपल्या परिवाराची सुरक्षा. तुम्ही आहात, तुमच्यावर कोणीतरी अवलंबून असेल. तुम्ही तरुण आहात, तुमच्या आईबाबांची तुमच्याकडनं मोठी स्वप्न असतील, त्यांनी काही स्वप्न रंगवलेली असतील, तुमच्याकडनं त्यांच्या अपेक्षा असतील. सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या. स्वतःबरोबर इतरांनाही जगण्याची संधी द्या. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही. आपल्या बेछूट वागण्यामुळे समाजाला कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही, याची जाणीव कायम लक्षात ठेवा. सतर्क राहा, सुरक्षित राहा. नेहमी जागृत असलं पाहिजे, सुरक्षित. तरच जीवनाला अर्थ आहे, अन्यथा जीवन निरर्थक आहे. आणि हे जीवन निरर्थक घडू द्यायचं नसेल तर आत्ताच वेळ आहे. सावरा आणि तुमच्या जीवनाला कृतार्थ बनवा. धन्यवाद.